जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणेच महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज मिरज यांचा अवतार झाला। बोरपाडाळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथे कुलकर्णी कुटुंबात यांचा जन्म झाला। त्यांची जन्मतिथी ज्ञात नसली तरी ते अक्कलकोट स्वामी समर्थांचे समकालीन होत। आषाढ शुद्ध चतुर्थी शके 1794 9 जून 1872 या पुण्यतिथीस त्यांनी मिरज येथे आपला देह ठेवला। त्यांचे बहुतेक वास्तव्य मिरज परिसरात तसेच अर्जुनवाड, शिरोळ, नरसोबावाडी, म्हैसाळ, आरग, बेडग, सांगली येथे होते। बालपणातील त्यांची अवधूत दिगंबर वृत्ती व मुंजीनंतरही त्याचे वर्तनात काही फरक पडला नाही असे पाहून चिंताग्रस्त आई वडील त्यांना नरसोबावाडीस घेऊन आले। त्यांच्यासाठी श्री दत्तात्रेयास साकडे घातले। श्री दत्तात्रेयांनी हे अवतारी बालक माझेच रूप आहे, त्याला इथेच राहू दे, काळजी करू नये असे सांगितले व त्यांना आपल्या गावी परत जाण्यास सांगितले। तेव्हापासून काही काळ श्री अण्णाबुवा वाडीतच होते। वाडीतील काही खट्याळ लोकांनी त्यांना जाणूनबुजून त्रास देतात श्री दत्तात्रेयांनी या खट्याळ लोकांना चोप देऊन चांगलाच समाचार घेतला व त्यांस त्रास न देण्याबाबत दरडावले। त्यामुळे अण्णाबुवा हे दत्तावतारी असल्याचे सर्वश्रुत झाले। त्यानंतर आपल्या लीलाकार्याकरिता वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रामुख्याने मिरज व आसपासच्या परिसरात त्यांची भ्रमंती व वास्तव्य झाले। श्री अण्णाबुवा हे आजानुबाहू व तेजःपुंज तर होतेच, पण त्यांच्या भव्य कपाळावर जणू काही तिसऱ्या दिव्य डोळ्याची खूण होती। त्यांचे गळ्याभोवतीच्या 3 वळ्या ब्रह्मा, विष्णू व महेशाचे अस्तित्व दर्शवित होत्या। ते दिगंबर अवलिया होते। स्वामी समर्थाप्रमाणेच श्री अण्णाबुवांच्या लीला भक्त, संकट निवारण करणाऱ्या, सज्जनांना अभय तर दुर्जनांना वठणीवर आणणाऱ्या आहेत। स्वतः श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटास त्यांचेकडे आलेल्या कुष्ठव्याधीग्रस्त व्यक्तीस व्याधी निवारण्याकरिता मिरजेला कोडतात जा, तेच तुझी व्याधी निवारण करतील, ते म्हणजे मीच आहे, असे सांगून श्री अण्णाबुवांच्याकडे पाठविले असता श्री अण्णाबुवांनी आपल्या पदस्पर्शाने त्याचे कुष्ठ निवारण केले। अवतारी महात्म्यांची सत्ता सर्व प्राणिमात्रांवर व निसर्गावर असते। त्यांचे अंगीभूततेचा नितांत व निरंतर वास असतो। सांगलीच्या राजेसाहेबांचा पिसाळलेला हत्ती श्री अण्णाबुवांच्या केवळ प्रेमळ नजरेने व स्पर्शाने वठणीवर आला व नतमस्तक झाला। अण्णाबुवांच्या काही लीलांचा समावेश म्हैसाळचे अण्णाबुवांचे शिष्य व समकालीन कवी केशव मोरेश्वर कुलकर्णी यांनी त्यांच्या चरित्र ग्रंथात ओवीबद्ध केला आहे। तसेच मिरजेचे श्री वि. गो. साठे यांनी त्यांच्या चरित्र दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज या ग्रंथात त्यांच्या लीला व भक्तांना येत असलेले अनुभव यांचे वर्णन केले आहे। करवीर दत्त श्रीकृष्ण सरस्वती हे अण्णाबुवांच्या समाधीचे दर्शन घेण्यास आले असता त्यांचेत व अण्णाबुवांमध्ये संवाद झाला। समाधीतून अण्णाबुवा म्हणाले, कृष्णा, तू व मी वेगळा का आहे? तुझे कार्य चांगले चालले आहे। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हेही गुरुच्या शोधार्थ श्री अण्णाबुवांना भेटून गेले। श्री शंकर महाराज ही त्यांच्या दर्शनासाठी येत असत। श्री माधवा पाटील हे त्यांचे परमभक्त होते। आजही भक्तांना त्यांच्या लीलांची प्रचिती येते। नुकतेच कोल्हापूरचे दत्तावतारी श्री मुंगळे महाराज यांचे घरी पुण्याचे श्री शिरीष सुमंत यांनी श्री अण्णाबुवा महाराज यांच्यावरील स्वरचित पद गायले असता श्री मुंगळे महाराजांना अण्णाबुवा महाराज प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रकट झाल्याचे जाणविले। तसेच सांगलीतील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर मगदूम क्रांती क्लिनिक यांना श्री अण्णाबुवांच्या एका भक्ताची अवघड शस्त्रक्रिया करताना अण्णाबुवा स्वतः तिथे उपस्थित राहून शस्त्रक्रियेत मार्गदर्शन करत असल्याचे दिसले। पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा।